महाजेनकोने असिस्टंट केमिस्ट या पदासाठी 418 विद्यार्थ्यांची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि हेच विद्यार्थी पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूसाठी पात्र आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर लगेचच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली पाहिजे. आता या यादीमध्ये माझं नाव आहे किंवा नाही मला कसं कळणार, याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्रामवर PDK अकॅडमी सर्च केलं तरी तुम्हाला चॅनल मिळेल. तिथं तुम्हाला ही लिस्ट टाकलेली आहे. या 418 मध्ये जर तुमचं नाव असेल तर लगेचच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूची तयारी सुरू करावी लागेल. काहीच दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेस करावं लागेल आणि लगेच ते तुम्हाला एक शेड्यूल देतील. याच्यामध्ये या बॅचमध्ये तुम्ही इथं यायचं, इथं तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनच्या शेवटी तुम्हाला काय मिळेल की सर आजपासून इंटरव्ह्यू होईपर्यंत माझं शेड्यूल काय असलं पाहिजे, ॲक्च्युली इंटरव्ह्यू कसा होईल, कशा तयारी आपल्याला करावी लागेल, सगळ्या फेजेस आज आपण आजच्या इथं सेशनमध्ये बघणार आहे. चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट केमिस्टसाठी अगोदर CBT त्यांनी घेतली होती. यस, तुम्ही ती दिली असेल आणि तुम्ही दिली. हजारो विद्यार्थ्यांच्या तुम्ही ओव्हरकम केले, त्यांना बीट केले, पुढे आलेले आहेत. खूप बऱ्याचशा कॉलेजचे जे CHBवरचे प्राध्यापक असेल, नॉन ग्रँटला 8-8, 10-10 वर्ष त्यांनी काम केलंय. हे सुद्धा त्यांचं सिलेक्शन 418 मध्ये झालेलं नाहीये. मी माझ्या डोळ्याने बघितलंय. याही सोबत विद्यार्थी मित्रांनो, खूप हजारो विद्यार्थ्यांमधून जवळजवळ 17-18 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. यांच्यामधून तुम्ही 418 विद्यार्थी पुढे आलेत आणि इथून पुढे मात्र आता चांगलं प्रॉपर प्रिपरेशन करावं लागेल. आता तुमचं काय की CBT तुमची झाली आहे, हो की नाही. आता त्यांना कळलंय की तुम्ही हुशार आहात म्हणूनच तुम्ही 418 मध्ये आलात. आता याच्या पुढे काय असणार आहे, त्यांनी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं एक शेड्यूल दिलेलं आहे. 24, 25, 26, 27 ला या बॅचमध्ये तुमचं नाव बघा. तिथं शेड्यूलमध्ये किती वाजता किती तारखेला तुम्हाला जायचंय ते बघा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जे BSc असेल, MSc असेल, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, या गोष्टींची पूर्तता तुम्हाला ओरिजिनल तिथं करावी लागेल. एकदा ते झालं, आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर अकॅडमीला कॉल करा, माझ्याशी बोला, मी तुम्हाला त्याच्या संदर्भाने नक्की मदत करेल. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुढच्या 8 दिवसात होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा टास्क जिथं गेम चेंजिंग असणार आहे. जर तुम्ही इथं विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर व्यवस्थित तयारी नाही केली तर तुम्ही शेवटच्या टप्प्याला म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला मॅच हारून बसाल. कसं सांगतो, आता इथं पर्सनल इंटरव्ह्यू आहे. आता विचार करा की एवढ्या हजारो विद्यार्थ्यांना मागं टाकून तुम्ही 418 पुढे आलेत, पण एका जागेसाठी त्यांनी 5 ते 6 विद्यार्थी बोलवलेले आहेत इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे एकच जागा आहेत आणि तुम्ही 5-6 विद्यार्थी आहेत. 4-5 समजा 6 आहे तर 5 विद्यार्थ्यांना घरी जावं लागणार आहे शेवटच्या सापशिडीनुसार, हो ना. म्हणजे ते चापाने गिळले जातील, खाली येतील ते. आता तुम्हाला इथं शेवटच्या टप्प्यामध्ये प्रॉपर प्रिपरेशन करावे लागेल. आता इथं एकदा तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू झाला की सगळी स्टेप संपल्या, तुम्ही फायनल डेस्टिनेशनला पोहोचलात. फायनल पुन्हा एक लिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये तुमचं काम झालेलं असेल, तुम्हाला ते पद मिळालेलं असेल. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू फेस करणं, पर्सनल इंटरव्ह्यू. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल इंटरव्ह्यू 3 फेजेसमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, जो तुम्ही लगेच उद्यापासून केला पाहिजे. पहिला आहे ते म्हणजे जो CBTला टेक्निकल पार्ट होता त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करावी लागणार. ऑलरेडी तुम्ही तो केलाय, नसेल केला तर काय करायचं ते पण तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतो. CBTसाठी जो PPC असेल आणि सोबतच जे जनरल केमिस्ट्री होतं ज्याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफी असेल, जसं TLC म्हणजे काय, ती कशी घेतली जाते, किंवा UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन कसं असतं, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री म्हणतो, त्यांच्याबद्दलची तयारी तुम्हाला इथं करावी लागेल. ही कशी करायची, 1 मिनिट थांबा. दुसरी गोष्ट, तुम्हाला महाजेनको रिलेटेड क्वेश्चनरी तयार करावं लागेल की नंतर यांचे प्लांट्स काय आहे, कसं वर्किंग असतं, यांच्याबद्दलच्या काय कमिटीज आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे ज्याच्या घरी जायचंय त्याच्याबद्दल, त्याचं घर कसं आहे, त्याच्या आजोबा पणजोबा सगळ्या गोष्टी माहिती काढावं लागेल ना आपल्याला. नाही तर उगाच जाण मला चहा घ्या, मला चहा द्या असं म्हणून चालणार नाही ना. म्हणजे महाजेनको रिलेटेड क्वेश्चनरी तुम्हाला बनवावी लागेल. कशी बनवायची सांगतो. पुढे तुम्हाला स्वतःच बद्दल माहिती असली पाहिजे. मला BScला मार्क्स किती आहेत, MScला किती आहेत, कोणत्या वर्षी BSc केलं, कोणत्या वर्षी MSc केलं, हे सगळ्यांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. आता तुमचा प्रश्न असेल की सर ही क्वेश्चनरी बनवायची कशी, किंवा आता हा टेक्निकल पार्ट मी कुठून करू. काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक कंप्लीट अशी असिस्टंट केमिस्टची इंटरव्ह्यूची बॅच आपण लॉन्च करतोय. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, सगळा टेक्निकल पार्ट जो असेल PPC आणि जो तुम्हाला मी सांगितलं क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, सगळ्याचे लेक्चर्स तुम्हाला इथे मिळतील, जे तुम्ही व्यवस्थित गो थ्रू करायचे. याच्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यूची तयारी करत असताना कसं इंटरव्ह्यू फेस करायचा, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही बसले पाहिजेत, या संदर्भाने सुद्धा टीचर या बॅचमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील. म्हणजे एक चांगली बॅच, एक चांगला गायडन्स तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे.
आता तुम्ही शेवटच्या टप्प्याला आहात. आता धीर खचून चालणार नाही. कसं तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे. तुम्ही ऑलरेडी हुशार आहात. ऑलरेडी तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना बीट करून इथपर्यंत आलात, 418 मध्ये आलात, म्हणजे तुम्ही हुशारच आहात. हे तुम्ही पहिले ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि या व्यतिरिक्त आता तुम्हाला जर समजा तुम्ही हुशार आहात, पण याची जर रंगीत तालीम जर तुम्ही पर्सनल इंटरव्ह्यूच्या आधी केली नसेल, तर मग मात्र ऐन वेळेस तुम्हाला ते सगळं शोधावं लागेल. म्हणजे डोक्यात विचार करावा लागेल, अरे मला BScला कुठं होतं, कोणतं कॉलेज होतं, त्या ठिकाणची सिच्युएशन, एन्व्हायर्नमेंट डिफरंट असेल. कारण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक चांगले चांगले विद्यार्थी मी बघितलं ओरलला, की तिथं हुशार असेल तरी थोडंसं नर्वसनेस असतो. म्हणजे टेन्शनमध्ये अंडर स्ट्रेस ते उत्तर देतात. आणि याच्यासाठी तुम्हाला रंगीत तालीम करावी लागते, ज्याच्यासाठी कंप्लीट बॅच आपण लॉन्च करतोय. तुम्हाला या बॅचचा भरपूर बेनिफिट होईल. तुम्हाला टेक्निकल पार्टची पुन्हा तयारी होईल, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील. पर्सनल इंटरव्ह्यू अटेंड करत असताना जे क्वेश्चनरीज असतात ते तुम्हाला बनवून दिल्या जातील. तुमच्या बायोडाच्या क्वेश्चनरी कशा बनवायच्या त्याच्यासाठी इथे लेक्चर्स होतील. तसे तुम्ही बनवल्यानंतर ते चेक केले जातील. कारण तुम्ही क्वेश्चन्स काही बनवतात त्याच्यामध्ये कसे उत्तर द्यायचे, ते परफेक्ट आहे का हे टीचर चेक करतील. तुम्हाला येस सांगतील. मग त्याचे ॲन्सर तुम्ही करणार. ते तुम्ही त्यांच्यासोबत झूम मीटिंगवर असेल, बॅचमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेनेशन असेल, तुम्ही कसं बोलता, काय चुकलं, काय बरोबर आहे, कशा पद्धतीने टॅकल करायच्या, सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल आपण करून देत आहोत. येस डिअर स्टुडंट्स, हे होतं आजचं सेशन. होप की तुम्ही 418 मध्ये आलात तर नक्कीच तुमच्या भरपूर लोकांचे काम होणार आहेत. सगळ्यांचे होणार नाही अनफॉर्च्युनेटली, पण बाकीच्यांनी जर प्रॉपर अभ्यास केला तर तुमचे इथं काम होतील. आणि ज्याचा अभ्यास चांगला आहे, जरी एखादी पोस्ट मिळाली नाही तर ज्याचा अभ्यास चांगला असतो त्याला कुठं ना कुठं नेहमी एक पोस्ट मिळतच असते. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.